नमस्कार. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि या काळामध्ये ही समस्या खूप वाढलेली आहे काही ना काही कारणास्तव. ही समस्या आहे बाळ न होण्याची. इनफर्टिलिटीवर भरपूर व्हिडिओ चॅनलवर पब्लिश झालेले आहेत आणि याच्यावर वारंवार कमेंट येत असतात की खूप वर्ष झालं ट्राय करतोय, 2 वर्ष झालं ट्राय करतो, लग्नाला पण बाळ होत नाही, कन्सीव्ह होत नाही. प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. जसं की काहींना PCOSचा प्रॉब्लेम असू शकतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो किंवा गर्भाशयाशी रिलेटेड कुठला प्रॉब्लेम, फायब्रॉइड, सिस्ट, गर्भनलिकेचा प्रॉब्लेम, गर्भनलिका ब्लॉक असणं किंवा ओव्हरीजमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर असा कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला असेल, आपण फेस करत असू आणि आपल्याला बाळ होत नसेल, तर या 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत आणि यातल्या बऱ्याचशा इग्नोर्ड आहेत. म्हणजे आपण त्याला इग्नोर करतो आणि खरं तर इतकं सिंपल रिझन असू शकतं आणि आपण अननेसेसरी ट्रीटमेंट आणि या गोष्टींमध्ये पडतो, जी की खरंच या गोष्टी आपण करेक्ट केल्या तर आपल्याला वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेणं सुद्धा गरजेचं नाहीये. या ज्या गोष्टी या मी तुम्हाला सांगणार आहे या मुलींना, स्त्रियांना तर उपयोगी आहेतच, परंतु याचा लाभ जो आहे हा पुरुषांना पण घेता येईल. अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बाळ कन्सीव्ह करू पाहत असाल आणि तुम्हाला 100% रिझल्ट्स हवे असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील आणि त्या जर व्यवस्थित माहीत झाल्या, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केल्या तर तुम्हाला नक्की याचा लाभ होणार आहे. आणि म्हणूनच तुमची समस्या कुठलीही असो, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असो, हॉर्मोनल इम्बॅलन्स, PCOS किंवा अनएक्सप्लेन्ड रिझन, कुठलंही रिझन माहीत नाही तरीही बाळ राहत नाही, गर्भधारणा होत नाही, असं असेल तरी या गोष्टी एकदा बघून घ्या आणि या गोष्टी अशा पद्धतीने जर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केल्या तर नक्कीच फायदा होणार आहे. त्यापूर्वी या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे डाळिंब. आता मी तुम्हाला 3 गोष्टी आहारात इन्क्लूड करायला सांगणार आहे आणि सायंटिफिकली इनफर्टिलिटीमध्ये, वंध्यत्वामध्ये या कशा हेल्पफुल आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर यातली आहारातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डाळिंब. अगदी दररोज तुम्ही 1 डाळिंब किंवा 1 बोल म्हणजे 1 सर्विंग डाळिंबाचं खाल्लंच पाहिजे. हा जो उपाय आहे हा 1 महिनाभर तरी करून बघा आणि अगदीच एखाद्या दिवशी डाळिंब नाही मिळालं तर तुम्ही डाळिंबाला बीटरूटने रिप्लेस करू शकता. आता ही जी माहिती आहे ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे. डाळिंबामुळे स्पर्म क्वालिटी, स्पर्म काउंट आणि स्पर्म मोटिलिटी म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगते. या सगळ्या गोष्टी तर इम्प्रूव्ह होतातच, परंतु त्याचबरोबर आपला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो देखील कमी होतो. महिलांमध्ये हॉर्मोनल बॅलन्स करण्यासाठी डाळिंब खूप गुणकारी आहे. त्याचबरोबर गर्भधारणा होत नसेल तर इम्प्लांटेशन होण्यासाठी देखील डाळिंबामधले पोषणद्रव्य मदत करतात. म्हणून डाळिंब तुम्ही 1 महिनाभर खाऊन बघा, याचा नक्कीच खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या गर्भाशयावर आणि स्पर्म्स हेल्थवर होतो. दुसरा पदार्थ तो आहे अक्रोड. एका स्टडीप्रमाणे ज्या पुरुषांनी सलग 3 महिने हँडफुल किंवा 20 ते 40 ग्रॅम इतके अक्रोड खाल्ले आहेत त्यांच्यामध्ये निर्माण होणारे जे शुक्राणू आहेत ते अतिशय निरोगी निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स योग्य ओव्ह्युलेशन होण्यासाठी, निरोगी एग ओव्ह्युलेट होण्यासाठी मदत तर करतच, परंतु गर्भधारणेस आणि इम्प्लांटेशनला देखील सपोर्ट करतं. तर तिसरा अन्नपदार्थ ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि हा आहे टोमॅटो सूप. टोमॅटो हे कच्चे नाही तर शिजवलेले सूपच्या स्वरूपात तुम्ही जर खाल्ले तर एका UK बेस्ड लंडनमध्ये कंडक्ट केलेल्या एका स्टडीप्रमाणे, एका अभ्यासाप्रमाणे हे आढळून आलंय ज्या पुरुषांनी सलग 21 दिवस टोमॅटो सूप प्यायला आहे त्यांची स्पर्म मोटिलिटी, स्पर्म क्वालिटी, त्याचबरोबर महिलांची एग क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील टोमॅटो सूप मदत करतं. म्हणजे जर तुमचं एज खूप असेल आणि एग क्वालिटी व्यवस्थित नसेल तर टोमॅटोचा यूज करण्यात, प्रॉपर यूज करण्यास काहीही हरकत नाही. याच्यावर टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छानसं आर्टिकल देखील छापून आलं होतं जे तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. तर याच्यामध्ये सांगितलंय की शिजवलेल्या टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं न्यूट्रियंट असतं जे स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे, जे तुम्हाला फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी, बाळ कन्सीव्ह करण्यासाठी खूप मदत करतं. आता हे जे घटक मी तुम्हाला सांगितले, बीट, डाळिंब, अक्रोड आणि टोमॅटो, तुम्ही वंध्यत्वासाठी ट्रीटमेंट घेत आहात किंवा नाही घेत आहात, वंध्यत्व ट्रीटमेंट ही किती महाग आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे.
तर ही ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्यासाठी किंवा ही घेत नसाल आणि नॅचरली तुम्हाला काही साईड गोष्टी करायच्या ज्याच्यामुळे फर्टिलिटी बूस्ट होईल, तर या गोष्टी जसं की डाळिंब, बीटरूट, अक्रोड आणि टोमॅटो सूप आहारात इन्क्लूड करण्यास काहीच हरकत नाही. याने नक्की तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्हन आहे छान रिझल्ट मिळण्यास मदत होते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, या 3 गोष्टी तुम्हाला आहारात इन्क्लूड करायच्या आहेत. चौथी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे योगासनं. तुम्हाला माहिती आहे का, वंध्यत्वाचं एक प्रमुख कारण आहे स्ट्रेस. आजच्या काळामध्ये वंध्यत्व इतकं वाढलंय आणि त्याच्या मागचं सगळ्यात प्रमुख रिझन जे स्ट्रेस आहे ते मोस्ट इग्नोर्ड, म्हणजे त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. आणि हा स्ट्रेस काय करतो हे माहिती आहे का? स्ट्रेस स्पर्मची क्वालिटी, तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता तर कमी करतोच, परंतु स्ट्रेसमुळे, ताणतणावामुळे, टेन्शनमुळे गर्भाशय सतत अनैसर्गिकरित्या आकुंचन प्रसरण पावतं, ज्यामुळे गर्भधारणा करण्याची त्याची क्षमताच कमी होते. आणि म्हणूनच हा स्ट्रेस नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला इन्फर्टिलिटी ही अनएक्सप्लेन्ड असते. का आपल्याला बाळ होत नाही हे कळतच नाही. तर हे एक इग्नोर्ड फॅक्टर, आपण कधीही लक्ष न दिलेलं फॅक्टर असू शकतं, ज्यामुळे आपल्याला इन्फर्टिलिटीला, वंध्यत्वाला सामोरं जावं लागू शकतं. आणि यासाठी आपल्याला खूप छान उपाय अवेलेबल आहे ना, त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे. यासाठी तुम्ही काही काळ दररोज अगदी 5 मिनिटं ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. जिथे काहीच नाही तर श्वासांकडे लक्ष देणं किंवा शांत ध्यानस्थ बसणं हे खूप गरजेचं आहे. तसेच काही योगासनं ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. सूर्यनमस्कार जरी हा अभ्यास योगासनांचा नसला तरीही यात वेगवेगळ्या योगा पोजेस इन्क्लूड आहेत. सूर्यनमस्कारामुळे आपली श्वासोच्छवासाची गती तर वाढतेच, परंतु शरीराची लवचिकता सुद्धा वाढते. याचबरोबर सुप्तबद्ध कोणासन, जर तुम्ही पाय हलवले तर याला आपण बटरफ्लाय पोज म्हणतो. यामुळे गर्भाशयाची ताकद आणि फर्टिलिटी बूस्ट व्हायला महिलांना मदत होते. तसेच भिंतीजवळ खाली झोपून पाय सरळ वर करून भिंतीला टेकून थोडंसं 5 मिनिटं रोज असं थांबल्याने देखील आपली फर्टिलिटी बूस्ट व्हायला मदत होते. यालाच लेग अप द वॉल पोझिशन असं देखील म्हणतात. आणि ही पोझिशन आपण इझिली कुठेही 5 मिनिटं घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून करू शकतो. याचबरोबर सुप्तबद्ध कोणासन, विपरीत करणी ही आसनं तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि म्हणूनच दोघांनी, म्हणजे ॲज अ कपल दोघांनीही योगा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच हे लक्षात घ्या, जर आपल्या शरीरात ऑक्सिजन खूप व्यवस्थित प्रमाणात असेल तर मग आपल्यामध्ये टॉक्झिन्सचं ॲक्युम्युलेशन, टॉक्झिन्स विषेली द्रव्य साठत नाहीत. आणि हा ऑक्सिजन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळावा आणि आपलं ब्रीदिंग कंट्रोलमध्ये यावं, व्यवस्थित असावं, यासाठी श्वासांचा अभ्यास म्हणजेच प्राणायाम करणं आणि हे प्राणायाम नियमित करणं खूप गरजेचं आहे. याने फर्टिलिटी इनडायरेक्टली नक्कीच बूस्ट होणार आहे. 5वी गोष्ट जी महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, ती म्हणजे बॉडी टेम्परेचरचा चार्ट बनवणं. अगदी सोपं आहे, बिलकुल अवघड नाही. आणि हे ओव्ह्युलेशन ओळखण्यासाठी, ओव्ह्युलेशन प्रेडिक्ट करण्यासाठी ही पद्धत खूप छान आहे. अगदी सिंपल आहे. आपण एखाद्या सिंपल गोष्टीचा देखील ताण घेतो. तर हे ओव्ह्युलेशन कसं ओळखायचं यावर डिटेल्ड व्हिडिओ आहेत, ते जाऊन नक्की बघा चॅनलवर. परंतु थोडक्यात सांगते, ज्या वेळेला आपलं ओव्ह्युलेशन होणार असतं त्यावेळेला आपल्या शरीराचं तापमान अगदी थोडंसं वाढतं. आणि जर तुम्ही हे टेम्परेचर चार्टिंग करत असाल तर तुम्हाला जिथे स्पाइक येतो ते ग्राफमध्ये लगेच नोट होईल, लगेच तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की तुमचं ओव्ह्युलेशन चालू आहे. आणि म्हणूनच टेम्परेचर चार्टिंग अतिशय गरजेचं आहे. आता हे मोजायचं कसं? सिंपल आहे. रात्री झोपताना वही, पेन किंवा टेबल कॅलेंडर बाजूला ठेवा आणि एक थर्मामीटर टेम्परेचर काउंट करण्यासाठी तो तुम्हाला उशाला घेऊन झोपायचा आहे. ज्या वेळेला सकाळी सकाळी तुम्हाला जाग येते त्यावेळेला उठण्यापूर्वी अगदी झोपेतच तुम्हाला उशाला ठेवलेल्या थर्मोमीटरने टेम्परेचर स्वतःचं घ्यायचं आहे आणि ते कॅलेंडरवर किंवा वहीवर नोंद करून ठेवायचं आहे. यानंतर उरलेल्या वेळेत तुम्ही चार्ट बनवू शकता आणि दर महिन्याला जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली ना, तुम्ही अगदी ॲक्युरेटली तुमचा ओव्ह्युलेशन डे ओळखू शकाल. ही पद्धत तुम्हाला उपयोगी का ठरेल? कारण प्रेग्नन्सी प्लॅनिंग ॲक्युरेटली परफेक्ट दिवशी जर तुम्हाला करायचं असेल, ओव्ह्युलेशन डे दिवशी प्लॅनिंग करायचं असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसंच ओव्ह्युलेशन कसं ओळखायचं यासाठी खूप छान छान व्हिडिओ आहेत चॅनलवर, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती एकदा बघून घ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. आपल्याला ना नेहमीच असं वाटतं
की औषधांशिवाय आपण बरे होऊ शकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे वंध्यत्व हा एक मोठा दोष आहे, हे आपल्या समाजामध्ये बघितलं जातं आणि याला ट्रीटमेंट घेतल्यावर बाळ राहतं असं देखील बऱ्याच जणांचा व्ह्यू असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, अशा काही गोष्टी आपल्याकडे आहेत, अशा काही वनौषधी आहेत ज्याने फर्टिलिटी नॅचरली बूस्ट होऊ शकते आणि या वनौषधी तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू असताना देखील घेऊ शकता. यातलं महिलांसाठी सगळ्यात हितकारक वनौषधी आहे ती म्हणजे शतावरी. शतावरी अगदी कुणीही कुठलीही महिला घेऊ शकते आणि शतावरी ही तिच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. स्पेशली रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी ही अतिशय महत्त्वाची आहे. शतावरी तुम्हाला अगदी टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा शतावरी पावडर, शतावरी कल्प इझिली बाजारात अवेलेबल असतं. चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं शतावरी तुम्ही विकत घेऊन दुधामध्ये 1 चमचा शतावरी तुम्ही दररोज घेऊ शकता. परंतु कुठल्याही गोष्टीत कन्सिस्टन्सी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही जी शतावरी आहे ना, ही फर्टिलिटी बूस्ट करते, एक क्वालिटी वाढवते आणि शरीरामधला हॉर्मोनल इम्बॅलन्स ठीक करते. आपली जी संप्रेरक आहे ती या शतावरीने संतुलित व्हायला मदत होते. त्याचबरोबर शरीराला, हाडांना बळकटी देखील देते. आता प्रजननासंदर्भात शतावरी महिलांना हितकारक आहे. त्याचबरोबर पुरुषांसाठी एक वनौषधी आहे ती म्हणजे अश्वगंधा. 1/4 टीस्पून ऑफ अश्वगंधा तुमच्यासाठी, पुरुषांसाठी अतिशय हितकारक आहे. एका संशोधनाप्रमाणे अश्वगंधा सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये 12.5% स्पर्म काउंट वाढलेला आहे. तर त्यांची स्पर्म मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी 21% वाढलेली आढळून आलेली आहे. आता स्पर्म मॉर्फॉलॉजी म्हणजे स्पर्मचं जे स्ट्रक्चर असतं त्याची गुणवत्ता आणि स्पर्म मोटिलिटी म्हणजे गर्भाशय मुखापासून अंड्यापर्यंत स्पर्म स्विम करण्याची किंवा पोहून जाण्याची त्याची जी क्षमता आहे ही 21% वाढलेली आढळून आलेली आहे. आणि म्हणूनच स्त्रियांसाठी शतावरी आणि पुरुषांसाठी अश्वगंधा अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे किती प्रमाणात घ्यायचं, तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, आयुर्वेदाचार्यांना विचारू शकता. तसेच आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती सुद्धा अतिशय इग्नोर्ड आहे. बऱ्याचदा ना आपण बैठं काम करतो किंवा ऑफिसला जातो, ताण असतो खूप, ऑफिसच्या कामांचं प्रेशर असतं. अशा वेळेला आपल्याला कोवळं ऊन घ्यायला वेळच मिळत नाही. दुपारच्या नंतरचं 4-4:30चं जे ऊन असतं त्यावेळेला आपण ऑफिसमध्ये असतो, AC मध्ये, आणि सकाळच्या वेळेला आपल्याला ऑफिसला जायची घाई असते किंवा बऱ्याच स्त्रिया या घरात बसून असतात परंतु त्या ऊन घ्यायला जाण्यासाठी वेळ काढत नाही. मग अशा वेळी तुम्हाला माहिती आहे का, ऊन हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीतल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा प्रक्रिया होण्यासाठी ऊन महत्त्वाचं आहे. तसंच फर्टिलिटीसाठी सुद्धा ऊन महत्त्वाचं आहे ना, कारण बॉडीचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला विटॅमिन डी जे लागणार आहे, जे सिंथेसिस पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये होण्यासाठी जे विटॅमिन डी लागणार आहे ते आपल्याला फक्त सूर्यापासून, कोवळ्या उन्हातून मिळू शकतं. म्हणून दिवसातून निदान 10-15 मिनिटं तरी तुम्ही रोज कोवळं ऊन घेणं गरजेचं आहे. मला माहिती आहे यातले काही ना काही पॉईंट्स हे तुमच्याकडून इग्नोर होत असतील, तुमच्याकडून राहून जात असतील कळत नकळतपणे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय हेल्पफुल ठरेल आणि यातल्या ज्या गोष्टी इग्नोर्ड आहेत आणि तुम्ही वंध्यत्वासाठी ट्रीटमेंट घेत असाल, ऑफकोर्स या गोष्टी करूनही अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या वेळेला आपल्याला वैद्यकीय इंटरव्हेन्शन, वैद्यांचा सल्ला गरजेचा असतो. तो तर तुम्ही नक्कीच घ्या, परंतु त्याचबरोबर जीवनशैलीत या काही गोष्टी इन्क्लूड करा. याचा तुम्हाला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देते. चॅनलवर खूप सारे इन्फर्टिलिटी रिलेटेड व्हिडिओज पब्लिश झालेले आहेत. अशा छान छान माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.